हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे मीना सावजी ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. आणि आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर इथे आहे ना, मी आंघोळ करून आली होती. सकाळचे 9 वाजले होते आणि रतनची आणि माझी आंघोळ झाली होती. तर मी तयारी वगैरे करून देत होती त्याची. तर खूप असा मस्ती करतो, तयारी वगैरेसुद्धा करू देत नाही, कपडेसुद्धा घालू देत नाही. तरी ते मी त्याला जबरदस्ती कपडे वगैरे घालत होती, तयारी करत होती त्याची. तर हे वस्तू उचलायची, खाली टाकायची, ते वस्तू उचलायची, खाली फेकायची, असा तो करतो. तर त्याला घराच्या आतमध्येच ठेवावं लागतं. दरवाजा बंद करूनच सर्व कामं करावं लागतात, कारण बाहेर गेला तो की सीडीवरून खाली उतरतो किंवा सीडीवरून वर चढतो, असे कामं करतो. त्यामुळे मग त्याला सांभाळून कामं करावं लागतात. घरात त्याला दरवाजा बंद केला की घरातल्या वस्तू काढून ठेवतो. पण घरात वस्तू काढतो तो ठीक आहे, आपण आवरू शकतो. पण बाहेर गेल्यानंतर जिन्यावरून किंवा पायऱ्यावरून वगैरे खाली गेला किंवा वरती गेला तर म्हणजे पडायची वगैरे भीती असते. त्यामुळे खूप त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं मला. तर मी त्याची इथे तयारी वगैरे करून दिली आणि मग तो त्याचा खेळायला लागला. तर इथे तो गादीवर असा सुस्त पडला आणि खेळायला लागला आणि माझ्यासोबत बोलतसुद्धा होता, गोष्टीसुद्धा करत होता. तर तो खेळेपर्यंत मग मी इथे माझी पूजा करून घेतली. तर माझी पूजा वगैरे इथे झालेली होती, तुम्ही पाहू शकता. तर माझी अशी रोजची पूजा वगैरे मी इथे करून घेतली. तर हे माझी रोजची पूजा वगैरे असते अशी. आणि त्यानंतर जे नागपंचमीची पूजा होती ते सुद्धा मी करून घेतली, कारण तो खेळत असतो तोपर्यंत मी माझे कामं पटापट आवरून घेत असते. तर इथे नागपंचमीची वगैरे सुद्धा पूजा करून घेतली. तर मी 4 नाग काढले होते इथं. कोणी म्हणते की 5 काढावं लागतात, पण 4च नाग काढतात आमच्याकडे. 2 नाग नागिन आणि 2 त्यांचे पिल्लं. तर इथे मग दुपारी जेवायला बसलो. जेवणामध्ये बनवलं होती पुरी, भाजी, भजी आणि शिरा. पुरी पाहिजे तुला? तुला पाऊ झाला? कुठं झाला पाऊ दे? हे बघा इथं किती लागलं आहे ना त्याच्या पायाला. इथं थोडंसं कापलेलं आहे, असं जवळून दाखवते मी. इथं कापलं आणि मग एवढं सारं ब्लड निघलं, खूप सारं ब्लड निघलं की तो हात पण लावू देत नाही आहे त्याला. आता तेल वगैरे लावलं मी त्याला, तरीसुद्धा हात वगैरे लावू देत नाही. म्हणजे भरपूर काही असं ब्लड निघलं की सुचलंच नाही थोड्या वेळ याच्या पायाला काय लागलं ते. दोघं भाऊ बघू शकतो. कुठं भाऊ झाला बेटा तुला? इथं झाला भाऊ. हो भाऊ. बघा कसा कल्ला करतो. हे बघा याच्या पायाला की नाही काय लागलं काय माहिती. तर तो आहे ना, माझ्या हातातला मोबाईल वगैरे त्यांनी घेतला आणि पळाला. तर मी दुपारी नंतर मग थोडंसं किचनमधलं असं आवरलं होतं, म्हणजे गॅसच्या ओट्यावरती वगैरे पेपर वगैरे चेंज केले होते. तर कसं आहे ना, ते पेपर वारंवार 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून चेंज केले तर व्यवस्थित राहतात. नाही तर मग असे खूप खराब होतात. ते गॅसची वाफ वगैरे जाते, आपण भाजी वगैरे फोडणी देतो त्याची. खूप चिकट असे झाले होते. आणि मग रात्रीच्या जेवणामध्ये मला भाजीपोळी वगैरे काही बनवायची नव्हती, कारण आमच्याकडे तावा वगैरे काही टाकत नाहीत. त्यामुळे मग मला बनवायची होती ते फळं. तर मी फळं बनवण्यासाठी कणिक वगैरे पहिलेच मळून ठेवली होती आणि इडली पॉटमध्ये मी लावले. तर जास्त काही मला लावायचे नव्हते, 6-7 फळं लावायचे होते. म्हणजे आर्यन आणि मी, आम्ही दोघंच जेवणार होतो. रतन तर काय ते काही पण खाऊन घेते आणि थोडंसं खाऊन घेते. तो काही जास्त जेवत पण नाही, कधी जेवतो आणि कधी जेवत पण नाही. तर मी अशी पोळी वगैरे लाटून घेतली आणि त्याला छान तेल वगैरे लावून घ्यायचं आणि पलट्या मारून असे छान तेल वगैरे लावून त्याला मस्त असं पुडं बनवून घ्यायचं आणि इडली पॉटमध्ये ते लावून घ्यायचे. तर खूप मस्त आणि खूप टेस्टी लागतात हे खायला. याच्यासोबत वरण आणि तूप टाकून खाल्ले तर गरम गरम खूप छान लागतात. तर कवळ्याची भाजी आणि हे फळंसुद्धा खूप छान लागतात. तर माझ्याकडे सकाळी मी कवळ्याची भाजी, पुरी वगैरे बनवली होती. तर त्यामधलीच माझ्याकडे कवळ्याची भाजी होती, मी त्याचसोबतच हे आम्ही खाणार होतो. तर मी असे सर्व फळं इथे बनवून घेतले आणि नंतर इडली पॉटमध्ये लावून 10-15 मिनटं ठेवून दिले. तर 10-15 मिनटात मस्तपैकी असे तयार होतात. तर इथे माझे फळं वगैरेसुद्धा तयार झाले होते. आणि त्यानंतर मग मी इथे वाढून घेतलं आर्यनला आणि आर्यनला वाढून दिलं. त्यानंतर तो जेवण वगैरे करत बसला मस्त. आणि मग झालं, रात्रीची काही नंतर शूट केलं नाही आहे. तर असा होता आजचा नागपंचमीचा दिवस. आणि ऋतूला लागलं त्यामुळं काही जास्त काही सुचलं नाही आहे आणि शूट पण केलं नाही आहे. तर चला, आता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.